मित्रांनो, शिवसेनेचे या महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभाटा या गटाचे फक्त 3 ते 4 माणसं हे शेवटला उरतील. आता आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं. नेमकं प्रकरण काय आहे, काय काय झालं आहे, काय काय घडलं आहे, नेमके आरोप प्रत्यारोप काय आहेत, नेमकं हे सगळं काही निष्कर्ष आहे तो कशावरून लागला आहे. एक प्रसिद्ध असे पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत, अनिल तथ्ये यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी प्रत्येक तरी मुद्दे एक्सप्लेन केलेत. ते शिंदे गटांच्या आमदारांसोबत बोलून, ठाकरे गटांच्या आमदारांशी बोलून, सगळ्या नेत्यांशी बोलून, कार्यकर्त्यांशी बोलून, सगळ्या लोकांशी त्यांनी बोलून हे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा आहे जयपूर डायलॉग या यूट्यूब चॅनलवरील एक इंटरव्ह्यू. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या एक जवळचा नातेवाईक त्यानं हे खूप धक्कादायक त्यांनी खुलासे केलेले आहे. नेमकं हा दुपट्टीपणा हे काही चाललंय ना, हे खूप विदारक आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या मांडीला मांडी लावून बसतात, चर्चा करतात, फोनवरती बोलतात. आणि उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे आलेले बाहेर बसवतात किंवा बाहेर काढतात. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही बाहेर बसा असा बोललेला व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. आता आपली ऑडियन्स प्रौढ आहे जास्ती करून. त्या लोकांना माहिती आहे महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे कसं, पूर्वी कसं होतं, हे राजकारण गहाण कोण केलं आहे हे आमच्याहून जास्त त्या सर्व व्यक्तींना माहिती आहे. आता या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद, सोनिया, त्यानंतर महाराष्ट्रातील काही काँग्रेसचे नेते, ह्या सर्वापासून बाळासाहेब ठाकरे हे खूप वेगळे होते. टोकाची भूमिका, टोकाची मतं ते मांडायचे. आणि शिवसैनिकावर जर जास्तीत जास्त गुन्हे दाखल कोण केले असतील तर ते काँग्रेस आहे. राम मंदिरची गोष्ट असेल, कुठलीही असो, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेविरोधामध्ये गुन्हे हे काँग्रेसच नेहमी दाखल करायचे. आणि काँग्रेस, शरद पवार, जी काही एक 2-3 संघटना किंवा 2-3 पक्ष आहेत यांच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका हे नेहमी बाळासाहेब घ्यायचे. आणि त्याच तालमीमध्ये हे सगळे शिवसैनिक घडले होते किंवा उभा होते. त्यांची भूमिका हिंदुत्वाची, त्यांची भूमिका ही अखंड भारताची होती. पण ह्याच हिऱ्याच्या पोटी गारगोटी आल्या आणि सगळंच काही इतिहासच मिटला गेला या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. बाळासाहेब नेहमी कार्यकर्ते जोडायचा प्रयत्न करायचे, बाळासाहेब कार्यकर्ते आणि शिवसेना वाढवायचा प्रयत्न करायचे. पण त्यांचेच आज राजकुमार उद्धव ठाकरे हे डायरेक्ट म्हणतात गेट आऊट. त्यांना थांबायचे त्यांनी थांबा, त्यांना आमचा गेट आऊट आहे, म्हणजे गेट आऊटची भाषा हे करतात. आणि आता ह्यांचेच नेते उद्धव ठाकरेंनाच गेट आऊट असे म्हणतात. कारण दररोज नेते हे त्यांना सोडून हे शिंदेंसोबत येत आहेत. आता याचे एक कारण स्पष्ट केलेलं आहे थत्ते याने. कारण भाजपसोबत आपल्याला जायच्या येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत जाऊन आपल्याला निवडणूक लढवायची आहे अशी आशा या लोकांना दाखवली गेली असं यातून त्यांनी बोललेलं आहे. की आपण आता भाजपसोबत जाऊ परत, आणि तिकडे जाऊन त्यावेळेस या लोकांना वाटलं की आता आपला जो मूळ बेस आहे आपण त्याकडे वळतो. याचा अर्थ आपलं जे भविष्य आहे किंवा जो आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य आपल्याला करता येईल ही आशा त्या लोकांना होती. त्यामुळं हे लोक सेनेसोबत होते असा खळबळजनक दावा हा त्यांनी केला आहे. आणि त्यालाच पुष्टी काल परत दुपारी मिळाली. चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की त्यांना आमच्यासोबत यायचं होतं, पण आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत घेतलो नाही. कारण काय, आमच्याकडे खरी शिवसेना हे शिंदेंची आहे. हे असं एकमेव हे प्रकरण आहे. मग हे काही थोड्या गोष्टी बघितल्या की मग त्यावेळेस वाटतंय की नेहमी उद्धव ठाकरेंचा गट आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेहमी शिंदेवरतीच आपली तोफ का नेहमी डाकतात आणि ते शिंदेंच्या विरोधात नेमकं का बोलतात. आदित्य असेल, उद्धव ठाकरे असतील, सगळेच हे मंडळी. कारण एकमेव कारण हेच आहे, त्यांची इच्छा भाजपसोबत यायची आहे. पण त्यातला एकमेव अडथळा म्हणजे एकनाथ शिंदे
ते यांची शिवसेना आलेली खरे. कारण भाजप आमच्याकडे शिवसेना आहे ते पण बाळासाहेबांची ते शिंदेच्या रूपामध्ये आहे हे ठणकावून सांगतात. त्यावेळेस यांच्या पुढे फक्त एकनाथ शिंदेचा द्वेष करण्या पलीकडे काहीच नसतं. कारण ते शिवसेना वाढवले बघा. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की खरी शिवसेना बाळासाहेबांचे बायोलॉजिकल मुलगा हा उद्धव ठाकरे आहे, मग तरीही लोक त्यांना का सोडत आहेत? ह्या राजपुत्राला लोक का सोडून इकडे येत आहेत? याचं कारण तर तुम्हाला सांगायचं म्हटलं, जो शिवसेनेची तालीम आहे ह्या तालमीतले सगळे पैलवान, आणि ज्या वेळेस बाळासाहेब होते त्यावेळेस 2 वेळेस मुख्यमंत्री हे मातोश्रीमधील नव्हते. ते राणे, मनोहर जोशी हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून त्या दोघांनी पदभार सांभाळला. पण त्यावेळेस बाळासाहेबांच्या कुटुंबातील कोणीही मंत्री नव्हता, ना कोणी आमदार नव्हता, ना कोणीच नव्हतं. कारण ते लोक राजकारणापासून दूर राहायचे, ते पदापासून दूर राहायचे. ते महाराष्ट्रातील नेते घडवायचे, पण त्यामध्ये कधीही सत्तेत ते इन्व्हॉल्व त्यांचं कुटुंब होत नव्हतं. ते फक्त किंग मेकर म्हणून काम करायचे आणि पूर्ण भारत ते हादरवून सोडायचे. अहो, त्या काळी मातोश्रीवरती दिल्ली यायची, ही का लहानशी गोष्ट आहे का? आता मातोश्रीवरती मुस्लिमांचे मोर्चे येतात, ही अधोगती आहे. पण त्यानंतर बाळासाहेबांच्या नंतर जी सत्तेची लालसा आहे, सत्तेचा हप्पलपोटेपणा आहे, ते उद्धव ठाकरेंना सोबत आदित्यंना होता. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता या माणसानं भाजपसोबतची पारंपरिक युती तोडली. या लोकांकडे लोक कुठली अपेक्षा करणार? आणि सोबतचा जो मतदार आहे, जो हिंदुत्ववादी मतदार आहे, त्यांनी यांना बघून मतदान केलं नाही, त्यांनी मोदीच्या चेहऱ्याला बघून मतदान केलं, हिंदुत्वाला पाहून मतदान केलं, बाळासाहेबांच्या सेनेला बघून मतदान केलं. मग ह्या सगळ्यांचं मतदान गोळा करून निवडून येऊन त्याने संसार थाटला. तो म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या शिव्या खाल्ल्या आणि शिवसैनिकावरती गुन्हे दाखल केले, त्यांच्याच सोबतीला जाऊन हे लोक बसले. त्यावेळेसच पासून जी अधोगती सुरू व्हायला होती ते सुरू झाले आहे त्या शिवसेनेची. आणि त्यानंतर तहसीन पुनावाला हा रॉबर्ट वढेराचा भाऊ चुलत भाऊ काहीतरी आहे, मावस भाऊ काहीतरी आहे, नातेवाईक म्हणा की काँग्रेसचा नातेवाईक आहे त्या कुटुंबाचा. तो व्यक्ती जयपूर डायलॉग या वृत्तवाहिनीला त्यांना इंटरव्ह्यू दिला. त्यात त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं एवढी हार व्हायचं एकमेव कारण आहे, ते कारण म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हेच सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळं आपला जो पक्ष आहे, आपली जी आघाडी होती ती पूर्णपणे हारली आहे. आणि त्यात त्यांनी काही मुद्दे पण सांगितले आणि ते मुद्दे मित्रांनो पटतात. ज्याप्रमाणे हिंदुत्वाकडे वाटचाल करून हिंदुत्वा समोर ठेवून लोकांना एकनाथ शिंदेंना निवडलं, लोकांना भाजपला निवडलं, पण त्याच लोकांनी, त्याच मतदारांनी यांना निवडलं नाही. जो कोर वोटर आहे, दलित असेल, मुस्लिम असेल, काही प्रमाणामधील जे काही लोक आहेत ते लोक काँग्रेसकडचे मतदार होतं, त्या कोर वोटरनं वोटिंग ही लोकसभेला उद्धव ठाकरेंना हे केली. आणि त्यामुळं जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो मतदार पूर्ण एकट्टा मतदार यांचे एकनाथ शिंदे आणि भाजपला गेले. पण जो काही दुसरे वोटर होते त्यांचे तुष्टीकरण होऊन पण बहुप्रमाणामध्ये मतं हे शिवसेनेला मिळाले. पण यामध्ये काही दलित मुस्लिम वर्ग आहे, तोही ह्यांच्या हिंदुत्ववादी एक कडवट शिवसैनिक जे पूर्वी यांची भूमिका होती त्यांना नाराज होऊन आता ज्याप्रमाणे हा व्यक्ती भाजपला सोडून इकडे येऊन बसला आहे हिंदूचे वोटं घेऊन, भविष्यामध्ये हे आपल्याकडचे वोटं घेऊन तिकडे जाऊन बसेल, या भावनेनं त्यांनी महायुतीला मतं हे भरभरून दिले. त्याने गंभीर असा आरोप त्या पुनावालाने केला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हारण्यासाठी पूर्णपणे रिस्पॉन्सिबल हे शिवसेना उद्धव ठाकरे आहे असं त्यांनी आपलं स्पष्ट मत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही लोक म्हणतात की उद्धव ठाकरे हे भगोडे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे हे वास्तविकता आहे त्या वास्तवापासून ते नेहमी पळ काढतात.
त्या गोष्टी कुठलेही असो, त्या व्यक्तीनं आपल्या स्वार्थापोटी कुणाकुणाचे त्यांनी संसार देशोधडीला लावलेले आहेत, हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे. त्याच्याकडे संधी होती करून दाखवायची काहीतरी, पण त्यांनी असं काय करून दाखवलं आहे, त्यांनी काय असा त्यांनी गदारोळ माजवला होता कोरोनामध्ये. त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेस काय काय प्रकरणं उघडे आले, त्यांनी काय काय त्यांनी त्यावेळेस गोष्टी केल्या, हे पूर्ण महाराष्ट्रानंही बघितलेलं आहे. आणि याच उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे, तो पक्ष संपवण्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा हे काही जे लोक आलेत बाहेर, ते अजिबात नाहीत. यांचा पक्ष संपवण्यामध्ये फक्त जो कोणी रेस्पॉन्सिबल असेल, तो म्हणजे फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचं किचन कॅबिनेट. बघा, जो कोणी शिवसेना उद्धव ठाकरेंना सोडतो, तो प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस त्यांना सोडून बाहेर येतो, त्यावेळेस तो यायचं कारण सांगतो. आणि सगळ्याचं कारण कॉमन आहे, ते उद्धव ठाकरे हे कुणालाच वेळ देत नाहीत. त्यांचा वेळ हा पूर्णपणे रश्मी मॅडमला आणि आदित्य बाळाला असतो, बाकी ते कुणालाच वेळ देत नाहीत. अहो, ज्या व्यक्तीने स्वतःच्या भावाला वेळ दिला नाही, तो व्यक्ती कुणाला वेळ देणार आहे? राज ठाकरे एवढं लोकांना माहिती आहेत, पण उद्धव ठाकरेंचे जे सख्खे भाऊ आहेत ते कुणाला माहिती आहे का? कारण त्यांना पण त्यांची पण वाट ह्याच लोकांनी लावली, असं पण या ठिकाणी बोललं जातं. पण उद्धव ठाकरे आता यांचे जे पक्षातील काही नेते आहेत, मंडळी आहेत, त्यांना फक्त आशा दाखवली होती की आपल्याला भाजपसोबत जायचं आहे, पण ती आशा पूर्णपणे धूसर होते. म्हणून 2-3 दिवसापूर्वी शिवसेना प्रवक्त्यांची निवड झाली होती. त्यामधल्याच घाडी जी आहेत, घाडी दाम्पत्य, ते मुंबई दहिसरचं, त्या लोकांनी तो पक्ष सोडला आणि त्यांनी शिंदेची शिवसेना निवडली. आता निवडणूक BMCची आहे, त्यावेळेस जास्तीत जास्त मनुष्यबळ किंवा पारडंही एकनाथ शिंदे साहेबांचं जड आहे. आता अशा वेळेस उद्धव ठाकरे यांचा पक्ष किती जागा मिळवू शकतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. पण तुमचं एकूणच अनिल थत्ते यांच्या जे विचार आहेत आणि तहसीन पुनावाला यांचं जे वक्तव्य आहे, या दोन्हीविषयी तुमचं मत काय आहे हे नक्कीच आम्हाला कळवा. आणि जे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला अजून काय वाटतात, तुम्ही तेही सांगा. आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुम्हाला आपले व्हिडिओ वेळेवर पोहोचत राहतील. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.